हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती कोटे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज खूप दिवसानंतर रेसिपीचा ब्लॉग येणार आहे आणि आज आपण रविवार स्पेशल बनवणार आहोत मटन खिमा। तर चला तर मग त्यासाठी काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया आणि रेसिपी बनवायला सुरुवात करूया। इथे मटन खिमा बनवण्यासाठी आपण मटन एकदम बारीक करून आणलेला आहे, खिमा बनवून आणलेला आहे त्याचा। इथं मसाले घेतलेले आहे, तरी मसाला, कांदा लसूण मसाला आहे, हा गरम मसाला, तरी मसाला आणि काळा मसाला घेतलेला आहे। इथे धना पावडर, हळद आणि मीठ घेतलेलं आहे 1 चमचा आणि मसाला ग्रेव्ही बनवण्यासाठी हरभरा डाळ, कांदा घेतलेला आहे भाजून, खोबरं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता हा सर्व मसाला आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत, मस्त असा बारीक करून घेणार आहोत। आपला मसाला मस्त मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे मसाला बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला। आता हे सर्व आपण मस्त कुकरमध्ये परतून घेऊयात आणि मग यामध्ये मसाला टाकून शिजवून घेऊयात। आता कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, मसाले टाकून आता मसाल्यांमध्ये खिमा टाकून व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आता आपण याला मस्त तेल सुटून देऊयात। आता यात आपण बारीक केलेला मसाला टाकून घेतलेला आहे, तोही आता आपण व्यवस्थित परतून घेऊयात आणि पाणी टाकून कुकरची 1 शिट्टी करून घेणार आहोत। बघू शकता पाणी टाकून आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता कुकरची शिट्टी करून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते कसा होतोय आपला मटन खिमा। बघू शकता शिजल्यानंतर आपला तर्री बाजा समस्त मटन खिमा तयार झालेला आहे। तर कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा। बघू शकता इथं आपली मटन खिमाची रेसिपी तयार आहे आणि प्लेटिंग पण झालेली आहे आणि इथे मिस्टर टेस्ट करतायत। तर कसं झालंय सांगा एकदा, कसं झालंय? छान। चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।